मैदानात स्पर्धा झाली होती आणि पुन्हा एकदा 2025चं कॅलेंडर आलं. 9 वर्षाचा प्रदीर्घ काळ लागला आणि आज प्रसाद भोईर साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचते. 4 दिवसांमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला अनुभवायला मिळेल, बघायला मिळेल. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात एक सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. दनसारवरनं योगेश घरत अंडरम क्रिकेटचा एक मोठा सितारा या मॅचला मात्र शुभेच्छा देत आहेत. अतिशय सुंदर 2004 ते 2025 अंडरम क्रिकेटमध्ये सन्मानानं ज्याचं नाव घेतलं जातं दनसार या क्रिकेटमध्ये, ज्यांना बघून अनेक खेळाडू शिकले. अर्थात योगेश घरत तुमचं देखील स्वागत. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलला आपण पाहतात काय फटका खेळलाय. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4. या वेळेला जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती समोर रोहित होंडो असला तरी हरकत नाही. मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. पुढचा बॉल. या वेळेला पंचांकडे मागणी. पंच सांगतात की हाईट फॅक्टरी ते मॅटर करते. खऱ्या अर्थानं बॉलला उसळ मिळाले, लेग बाईचे संकेत आले, ज्या अनुषंगाने धावसंख्या फलकावरती 5 वरती जाऊन पोहोचतंय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती DMD किंग डुक्टन. सध्या या विभागात जर आपण पाहिलं तर या संघाची चर्चा जास्तीत जास्त सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळाले. योगेश डडपी आहेत, बॉलला फील्ड करतील आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड होत असताना आपण पाहतात सिंगल परिपूर्ण होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल. 3 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होत असताना 6 या धावसंख्येवरती. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहतायत 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपयाचं आणि हे आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा चेंडू सीमारेषा पलीकडे. 4. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर या 4 धाव्यांना फ्लाय होत असताना जाऊन पोहोचतंय. आम्हाला प्रणय जाधव दर्शवतात की धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 10 या धावफलकावरती. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉल झालेत. 4 बॉलमध्ये 10 धावा आल्याच आणि पॉवर प्लेचं जे षटक आहे त्यामध्ये या पद्धतीच्या धावा येणं खूप गरजेची भूमिका असते आणि ती पाहायला देखील मिळाली. फलंदाज एका बाजूला आपण पाहतायत लोकेश बसवत, तर एका बाजूला किरण बसवत. किरण बसवतनं सांगितले लोकेश तू मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला, या मॅचमध्ये माझी बारी. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत अतिशय सुंदर अशी फलंदाजी. रोहित होंडोसारखा एक दिग्गज खेळाडू त्याच्या समोर फलंदाजी घातकता दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज किरण बसवत यांना आपण पाहू शकाल. या षटकातला 5वा बॉल दूरवाल्या एंडनं राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. फुलर लेनच्या बॉलला मिड विकेटला क्लिअर करणारा आसमानी टोला. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल या षटकातला 16 धावा. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचा होता. चेंडू बऱ्याच काळ हवेत. शॉट गली पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक नाही चुकी करणार. चांगला खेळ केला होता फलंदाज किरण बसवत यांनी, परंतु त्या खेळाला शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाता आलं नाही. रोहितनं सांगितलं की पहिले 5 चेंडू जरूर तुम्ही चांगले खेळला असाल, परंतु शेवटचा चेंडू जो माझ्या हातखंडातला अगदी योग्य चेंडू. फलंदाज इथे बाद. आपल्या कमिटीचे मेंबर आहेत पोरं, त्यांनी इथे स्टेजवर यायचं लगेच. चला, जे सर्व आयोजक मंडळी आहेत, कमिटी मेंबर्स आहेत, त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या, जिथे प्रसाद भोईर साहेब तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपण बोलू या व्यासपीठावरती मान्यवरांचे थोडी स्वागत सन्मान आपण करणार आहोत. डुक्टन गावचे विद्यमान सदस्य सन्माननीय धन्याजी दांडेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अध्यक्ष साहेबांना निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सरांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करूया. गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव ही भारतीय आणि हिंदू संस्कृती आपण जोपासतोय.
कालच्या दिवसापासून आपण पाहतायत प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करतोय. काल आपण बघितलं मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते. कालच्या दिवसामध्ये पालघर नगर परिषदचे CEO देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येक मान्यवरांचं आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलंय. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन बोडनपाडा अप्रतिम मॅनेजमेंट राहिलंय आणि या आपण देऊया या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत धनंजय दांडेकर सरांचा. संजयजी भोयाळ साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत या प्रतिष्ठानचे आणि साहेबांच्या माध्यमातून जी महाराष्ट्राची संस्कृती हा मानाचा सन्मानाचा अभिमानाचा महाराष्ट्री शान असणारा फेटा या ठिकाणी प्रदान केला जातोय. धनेश दांडेकर सरांना एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. आणि तदनंतर स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मानाची सन्मानाची अभिमानाची मायेची उबदार शाल देऊन या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. धनंजय दांडेकर सर एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. महाराजांचं शिवचरित्र देखील या ठिकाणी देण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद संजयजी भोयाळ साहेब आणि धनंजय दांडेकर सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत आमच्या मुख्य मंचावरती. आदरणीय सन्मान्य तुषारजी पडवले साहेब आणि साहेबांचं स्वागत करण्याकरिता या स्पर्धेचे सचिव सन्माननीय प्रसादजी भोईर साहेब मी आपणास निवेदित करतोय. माजी सरपंच एक दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेकरता साहेबांनी अथक परिश्रम घेतले गेलेत आणि साहेबांच्या माध्यमातून आपण तुषारजी पडवले साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करतोय. नेहमीच एक निस्वार्थपणा आणि आदर्श कसा असतो. उत्कर्ष पाटील सर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. तुषारजी पडवले साहेबांचं एका चेंडूमध्ये 3 धावेची आवश्यकता होती आणि खूप मोठी स्पर्धा होती पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग आणि 3 धाव परिपूर्णही केला तुषार पडवले साहेबांनी. संघ विजयी देखील घोषित केला. परंतु मॅच संपल्यानंतर तुषारजी पडवले साहेब स्वतः आले कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आणि सांगितलं माझी 1 रन शॉर्ट आहे, आम्ही सामना हारलोय. ही आहे इमानदारी, हा आहे आदर्श. आणि वांदिवली गावाचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एक दिग्गज लेजंड क्रिकेटर प्राऊड ऑफ वांदिवली तुषारजी पडवले साहेब. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. उत्कर्ष पाटील सर ओव्हर टू यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. जो तुम्ही उल्लेख केला की इमानदारी या शब्दाला खूप महत्त्व आहे आणि तुषारजी पडवळे सरांनी मनं जिंकली हे आता निश्चित स्वरूपात ऐकल्यानंतर कळतं की क्रिकेटमध्ये हेही खेळाडू असतात, असेही खेळाडू असतात. आज भरपूर मोठमोठ्या स्पर्धा असतात. फेअर क्रिकेट ज्या वेळेला असतं त्यावेळेला क्रिकेट चांगलं वाटतं, परंतु आज अनेक नवीन खेळाडू आहेत जे थोडंसं मागे पुढे होत असतात. चेंडूला मात्र खेळले, चांगला स्ट्रोक मात्र खेळला. सरळ बॅटनं अतिशय चांगला फटका खेळत असताना फेकी आली. तदवरती जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 20 या धावफलकावरती आहेत स्कोर कार्ड. गोलंदाज आपण तपासून पाहिलं तर कैलास धडपी बाळा या नावानं भरपूर प्रेम मिळालं या विभागामध्ये. या क्रिकेट परिपटलावरती एक जबरदस्त गोलंदाज, भरपूर वर्ष या क्रिकेटची सेवेमध्ये आहेत आणि सध्या तेच बघायला मिळतात. राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील आणि इथे मात्र शेवटच्या क्षणाला हा झेल धरती मातेला दान दिला. कॅच सोडल्यानंतर मागच्या मॅचमध्ये डुक्टन बोडनपाडा या संघाला एक्झिट पोल पाहायला मिळाला. म्हणून कॅचेस खूप महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेला तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण कराल, चांगले कॅचिंग कॅरी करणार त्यावेळेला खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. याही वेळेला क्रिकेटमध्ये कॅच सुटलेत त्या वेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये अनेक वेगळे कारनामे होताना पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या खेळाअखेर धावगती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11च्या सरासरीनं 22 या धावफलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. तर संचित येतात 3रं षटक. 4 षटकांचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन बोडनपाडा यांचं एक जबरदस्त मॅनेजमेंट, एक सुंदर असं आयोजन, 1 लाखाची लखपती स्पर्धा. शनिवारच्या दिवसामध्ये एकंदरीत कुठला संघ सुवर्ण अक्षरात आपलं नाव कोरलं जाईल याची देखील आता प्रतीक्षा प्रत्येक जणांना शनिवारचे वेध लागले असतील. अनेक प्रेक्षक इथे येतील कारण शनिवारचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस राहील आणि ज्यामध्ये एक अतिशय सुंदर क्रिकेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. गोलंदाज आलेत संचित षटक क्रमांक 3 मध्ये. पहिला बॉल
पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवला. फुटवर्क व्यवस्थित इथे जर नसेल तर खऱ्या अर्थानं गोलंदाज तुमच्यावरती हावी होतील आणि सध्या ते बघायला मिळालं. अगदी कडेकडे स्ट्रोक खेळायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेटमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही. डॉट बॉल येतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. तिसऱ्या षटकात गोलंदाज संचित. दुसरा बॉल. या वेळेला मात्र आपण पाहताय तर नो बॉल पंचांनी घोषित केलाय. बॉलला उसळी देखील मिळाली नाही आणि मातीची विकेट, ज्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. अगदी पिचच्या बाहेरचा बॉल, ज्या अनुषंगाने पंचांनी त्या बॉलला नो बॉल घोषित केलंय. पहिला चेंडू तुम्ही चांगला हाताळला होता, परंतु आणखीन त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेला मानसिकता भंग झाली आणि हा चेंडू आपण एक्स्ट्रामध्ये पाहताय. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल, फलंदाजांसाठी मुभा असेल की येणाऱ्या काळात तुम्ही फक्त धावचीत होऊ नका, बाकी क्रिकेट पटलावरती जेही बाद होतात ते तुम्हाला घोषित दिलं जाणार नाही. फक्त रनआउटकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. नो बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 धावा. 9+1 अशा 2 धावा आल्या, अर्थात 24 धावा या धावफलकावरती आहेत. फलंदाज एका बाजूला आहेत ते म्हणजेच अस्मित सुतार आणि त्यांच्या साथीनं प्रफुल्ल. चांगला बॉल हाताळलाय. पंच मात्र निश्चित स्वरूपात त्या बॉलला स्क्रोल करतील आणि इथे डॉट बॉल आलाय. फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अगदी ऑफस्टिकला आले, तदनंतर ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थाने तो डॉट बॉल येतोय. डॉट बॉल जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेला थोडंसं प्रेशर वाढेल, कारण आपण टार्गेट सेट करताय. लोअर फुटोचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, तिथून त्यांच्या माध्यमातून फील्ड केले जाईल. यष्टिरक्षकाकडे एक फेकी येईल आणि तत्पूर्वी सिंगल मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ जसा चालू झाला, धावसंख्यांची गती मंदावली. ज्यावेळेला किरण बसवत मैदानाच्या आतमध्ये होते त्यावेळेला षटकार चौकार या गोष्टी बघायला मिळाल्या. ते जसे बाद झाले तसं मात्र धावगती जी होती ती अगदी झपाट्याने वाढत होती, ती अगदी मंदावली. म्हणजे पहिल्या षटकात जिथे 16 धावा होत्या, त्यानंतर बाळा यांनी कंजूसीचं षटक हाताळलं, चांगलं षटक हाताळलं, 6 धावा दिल्या आणि आता तिसऱ्या षटकात देखील आपण पाहताय संचित यांनी देखील चांगली गोलंदाजी स्वीकारली. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतात फुलरलेनचा बॉल आणि फुलरलेनच्या बॉलला क्लिअर केलंय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. आलाय अत्यंत महत्वाचा मच निडेड सिक्सर फ्रॉम बॅटिंग साइड. 6. मच वेलकम बॅक. षटकार खूप महत्वाचा होता. या षटकाराने आता धावांना गती मिळाली, धावांना वेग मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 31 धावा. हाफ ट्रॅकरचा बॉल. हाफ ट्रॅकरच्या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. मागे यष्टिरक्षक रोहित होंडो याचे सेफ हँड आपल्याला बघायला मिळाले आणि इथे डॉट बॉल येतोय. योगेश दडपी मात्र आपण पाहतात अगदी रिलॅक्समध्ये मॅचचा एक आढावा घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं शॉर्ट थर्डमॅनमधून सामने कसे बदलावेत, फील्ड रिस्ट्रिक्शन कसं सेट करावं याची उत्तम जाणीव त्यांना देखील या बॉलला खेळलंय कव्हरला. क्षेत्ररक्षक डीपमधून त्या बॉलला प्रोटेक्शन देतील. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राहिलं आणि बघता बघता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. तिसरीचा देखील प्रयत्न राहील, परंतु दोघांमधला समन्वय नाही. यस नो आणि वेट या शब्दांचा विसर पडला. कम्युनिकेशनची साधनं बंद झाली, संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आणि इथे मात्र आपण पाहतात डिस्कनेक्शन. फलंदाज इथे बाद गॉन.
खेळाडू आपल्याला बघायला मिळाला, थोडासा वाईडिश राहिला होता आणि ज्या अनुषंगाने तिथे कुठलीही चुकी झाली नाही, जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देताय की काय. फलंदाज बाद. यापुढील होणारा सामना फ्रेंड्स सर्कल डुक्टन आणि एका बाजूला सफाळे. दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. पुढील होणारा सामना सफाळे गटाला मात्र आपण पाहतोय एक गाव एक संघ, जो मात्र आपण पाहतायत आणि ते सर्व सामने 4 षटकांचे असतील. लक्षात घ्या, कारण आजच्या दिवसात देखील आपण पाहतायत 12 संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात पहिल्याच बॉलवरती विकेट. तदनंतर मोठ्या फटक्याचा पुन्हा एकदा स्वीकार केलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे, तू चल मे आया, ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. 11 स्टार वाकडी वसरोळी या संघाची आपण पाहू शकाल. थोडीशी आता एका बाजूनं पडझड चालू आहे विकेटची. येणाऱ्या काळात 4 बॉलचा खेळ उर्वरित असेल, त्या बॉल मागे तुम्ही किती धावा उभ्या करतील हे महत्वाचं आहे. फलंदाज इथे बाद झालेत. आता निश्चित स्वरूपात जो फलंदाज येईल त्यांनी या 4 बॉलमध्ये एक व्यवस्थित क्रिकेट खेळणं खूप गरजेची भूमिका असेल, कारण तुम्ही टार्गेट सेट करताय. टार्गेट सेट करतेवेळी 4 षटकांचं क्रिकेट या मैदानाचा पूरक आढावा जर आपण घेतला तर 4 षटकांमध्ये तुम्ही 45, 40, 50 या धावांपर्यंत पोहोचलात तर दुसऱ्या डावामध्ये फाईट करण्यासाठी तुम्ही देखील तेवढ्याच ताकदीने याल. परंतु धावसंख्या जर 35च्या आतमध्ये राहिली तर थोडंसं निराशजनक तुम्ही देखील स्वतः असाल. थोडंसं मनोबल खच्चीकरण घेऊन तुम्ही दुसऱ्या डावामध्ये येणार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 33 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 4 चेंडू आहेत. गोलंदाज रितेश यांना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिक असतील रितेश, विकेट मिळेल का? नुकताच आलेला फलंदाज जो दाखल झालाय विजय यांना आपण पाहू शकाल. विजय दाखल झालेत आणि 4 बॉलचा खेळ आहे. या 4 बॉलमध्ये टार्गेट कितीचं सेट होईल हा प्रश्न आता 11 स्टार वाकडी वसरोळी हाही विचार करतायत. शफल झाले होते ऑफस्टिकला. पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहताय अगदी फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु डाऊन द लेग तो बॉल, त्या अनुषंगाने धावसंख्या इथे एक्स्ट्रामध्ये एक आकार घेते, जाऊन पोहोचते. ती म्हणजे आतापर्यंत 34. 34 धावा या धावफलकावरती आहेत. पुढील होणारा सामना फ्रेंड्स सर्कल डुक्टन आणि एका बाजूला सफाळे. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण रेडी राहा. चांगला फटका. गली पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तत्पूर्वी सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या 35 या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचते. एका बाजूला फलंदाज जे नुकताच दाखल झाले विजय आणि त्यांच्या साथीने आता आपल्याला पाहायला मिळत आहेत सतीश मोर. हे जे फलंदाज आहेत मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी देखील चांगली केली. कालच्या दिवसात उपस्थिती नव्हती, आज संघाला गरज आहे, त्या अनुषंगाने महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये वेळ दिलाय त्यांनी. पुढचा बॉल, चौथा बॉल या षटकातला. चांगला फटका खेळला मिडल ऑफ द बॅट. चांगलं टायमिंग झालं. क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे पाहत राहतील. इनसाइड आउटचा फटका सतीश मोर नावाचा ब्रँडेड षटकार. 6. की मला इथून जबाबदारी घ्यावी लागेल, स्वीकारावी लागेल आणि स्वीकारली. काय फटका खेळला, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज इथे सतीश मोर पुन्हा एकदा शेवटच्या षटकात आक्रमक होत असताना बघायला मिळतील. फलंदाज तिथे मात्र आपण पाहतायत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल. पंचांचे सिग्नल येतात. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 42 या धावफलकावरती. 42 42 धावा धावफलकावरती आहेत. आजचा दुसरा दिवस या लाख मोलाच्या स्पर्धेचा आणि आजच्या दिवसात एक गाव एक संघ फॉर्मॅट आपल्याला बघायला मिळेल. फ्रेंड्स सर्कल डुक्टन आणि सफाळे पहिला मॅच. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे.
पंचांकडे मागणी. पंच सांगतात की स्टम्प्स मिस करतात. लाईन ऑर लेंथमध्ये इथे आपण पाहतात जे बदलाव झाले. सतीश मोर हे मात्र तिथे पोहोचतील, परंतु इथे खऱ्या अर्थानं सिंगल तर परिपूर्ण होईल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 43 वरती. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आत्तापर्यंत जर आपण तपासलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित आणि अगदी शेवटचा बॉल या पहिल्या सत्राचा, पहिल्या इनिंगचा गोलंदाज तयार. शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलवरती आक्रमकता पाहायला मिळेल का? स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक आगळा वेगळा प्रयत्न केला होता फलंदाजांनी. षटक संपलंय आणि खऱ्या अर्थानं षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 वरती. 44 धावांचं टार्गेट ठेवलं. एक सन्मानजनक आव्हानाकडे तुम्ही जरूर पोहोचलात. फ्रेंड सर्कल डुक्टन आणि सफाळे दोन्ही कर्णधार जर इथे असतील तर प्लीज आपण टॉससाठी रिपोर्ट करा. पहिल्या डावाला जिथे समाप्ती झाली आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच खऱ्या अर्थानं 43 धावा झाल्या आणि 44 धावा हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज एका बाजूला कैलास आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं जयेंद्र गोवारी. कालच्या दिवसात जयेंद्र गोवारींची आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती. रोहित होंडो यांना मागे ठेवले.
44-45च्या मॅच अनेक आपण पाहिल्या, ज्या चुरशीच्या होताना पाहिल्यात कालच्या दिवसापासून. पुढील होणारा सामना फ्रेंड सर्कल डुकटन आणि एका बाजूला सफाळे. एक चांगलं बाटल तुम्हाला बघायला मिळेल. 1 लाखाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आणि आजच्या दिवसात 12 संघ. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती काय फटका केलाय, अतिशय सुंदर वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलने या बॉलला इथे सुरुवात आक्रमकतेनं. मी म्हटलं की जयेंद्र गोवारी हा फलंदाज भरपूर वेळ शांत राहत नाही आणि इथे पहिल्याच बॉलवरती त्याने त्याचा ट्रेडमार्क दाखवलाय. चांगला स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार मात्र मिळाला. इथे 44 धाव्यांचा पाठलाग आहे आणि 44 धाव्यांच्या पाठलागामागे पहिल्याच बॉलवरती चौकार शोधणं, जयेंद्रनं मात्र ती कलागुण कौशल्य कसब बघायला मिळाल्या. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. अस्मित सुतार. अस्मित सुतारच्या विरोधात आपण पाहतायत आक्रमकतेचं स्वरूप जयेंद्रनं दाखवलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती समजदारीचं खेळ, सिंगल डबल, हेही तेवढंच महत्वाचं आहे. 2 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती 5 आहेत. 39 धावा इथून तुम्हाला उभ्या करायच्या. चेंडू 22 आहेत. कैलास बाळा नावानं एक प्रसिद्ध खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, कव्हरला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील. तत्पूर्वी आपण पाहतात 2 धावा परिपूर्ण होतील आणि धावसंख्या 2 फलकावरती धावा जाऊन पोहोचतील. 7 या फलकावरती, 7 धावा धाव फलकावरती आहेत. 44 धावांचा तुम्ही पाठलाग करताय आणि 44 धावांच्या पाठलागामागे दोन्ही फलंदाज जयेंद्र आणि कैलास भरपूर चर्चेत, भरपूर फॉर्मात. 2025 आणि 24चं कॅलेंडर ज्यांनी गाजवलंय सध्या. पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, खेळायचा होता ऑफ साईडला. बॉल मात्र ऑन साईडमध्ये आलाय आणि सिंगलने मात्र धावफलक आता पुढे येते. धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 8 या धावफलकावरती. 8 ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज जर आपण तपासून पाहिले तर षटक क्रमांक पहिल्यामध्ये अस्मित सुतार, 11 स्टार वाकडी वस्त्रोळी या संघाचा एक महत्वाचा खेळाडू. 5वा बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेगला जिथे क्षेत्ररक्षक तैनात होतं आणि फलंदाज इथे जयेंद्र गोवारी यांना परतीचा प्रवास निश्चित. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात अस्मित सुतार यासाठी जाणले जात आहेत. ज्या वेळेला घातकता, आक्रमकता असते त्यावेळेला शांत कसं करावं फलंदाजांना, अस्मित सुतारची क्वालिटी आपण पाहिली. आणि याही मॅचमध्ये, महत्वाच्या मॅचमध्ये फलंदाज जयेंद्र गोवारी यांना परतीचा प्रवास गॉन. बॅक नवीन फलंदाज ज्या वेळेला जयेंद्र गोवारी बाद झाले आणि तदनंतर आता रोहित होंडो, एक दिग्गज क्रिकेटपटू, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. पहिल्याच बॉलला सन्मान मात्र मिळतोय. चांगल्या बॉलमध्ये उसळ मिळाली. अस्मित सुतार यांचं मात्र पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या खेळाअखेर धावगती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. फ्रेंड सर्कल डुकटन आणि सफाळे दोन्ही कर्णधार इथे असतील तर प्लीज आपण टॉससाठी या. फ्रेंड सर्कल डुकटन आणि सफाळे दोन्ही कर्णधार जर इथे असतील तर प्लीज आपण रिपोर्ट करा. सफाळे संघ मला तरी वाटतं पोहोचतायत. डुकटन संघ, फ्रेंड सर्कल आपण इथे अवेलेबल असाल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 मध्ये जयेश बसवत यांना आपण पाहतायत. 44 धावांचा पाठलाग आणि पहिल्या षटकात धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळाल्या. जयेश षटक आणि पहिल्याच बॉलवरती काय फटका केला, फाईन लेग लॉंग लेगला क्लिअर करणारा अतिशय सुंदर कैलास नावाचा ब्रँड षटकार.
फुलरलेनचा बॉल होता. त्या फुलरलेनच्या बॉलवरती योग्य तसा फटका निवडला आणि खऱ्या अर्थानं बॉल सीमा रेषेच्या बाहेर. एका बाजूला होंडो आहेत. होंडो शांत पाहायला मिळालेत कालच्या दिवसापासून, परंतु गोलंदाजीने त्यांनी अचूक कामगिरी केली. परंतु कैलास विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये अगदी योग्य रीतीने क्रिकेट सध्या ते आकारतायत, साकारतायत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावफलकावरती. 14 ऑन दी स्कोर कार्ड. आणखीन 30 धावा इथून उभ्या करायच्यात हा सामना जिंकण्याकरिता. DMD किंग डुक्टन 11 स्टार वाकडी वस्त्रोळी हा संघ आपण पाहत आहेत. 44 धावा डिफेंड करण्यासाठी झुंज घेत आहेत आणि विजयासाठी इथून मात्र आपण पाहतात आता 30 धावा डिफेंड करायच्या आहेत. तर एका बाजूला DMD किंग डुक्टन या संघाला ह्या 30 धावा इथून चेस करायच्या आहेत. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. येणाऱ्या काळात कुणाला मात्र अंतिम 4चे दरवाजे उघडतील, 11 स्टार वाकडी वस्त्रोळी की मग डुक्टन. पुन्हा एकदा बाळानं हेलिकॉप्टर उडवलंय. बॉलला अतिशय सुंदर पद्धतीनं मिडविकेटला क्लिअर करणारा बॉल चाललाय सीमा पार, षटकार. संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजे सफाळे. एक गाव एक फॉर्मॅट आजच्या दिवसात बघायला मिळेल, परंतु बाळानं इथं मनं जिंकलीत. कालच्या दिवसापासून जो फॉर्म आहे तो आत्तापर्यंत ज्यांच्याकडे आहे आणि कालच्या दिवसात जे सोडलं होतं ते आजच्या दिवसात त्यांनी पुन्हा एकदा तिथून उचललंय. खूप चांगली फलंदाजी जी असायला हवी. एका बाजूला होंडो आहे, हरकत नाही, परंतु कैलास सांगतो जे माझ्या आवाक्यातले बॉल आहेत त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. पुढचा बॉल चांगला फटका केलाय सरळ बॅटनं. शॉर्ट कव्हरला शतरक्षक तैनात अगदी जीवाच्या आकांतेनं एक धाव परिपूर्ण केली कैलास यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 21 या धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतात ते म्हणजेच आतापर्यंत दुसरं जयेश बसवत यांना आपण पाहतात. 3 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालाय आणि चौथा बॉल घेऊन गोलंदाज जयेश पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स रोहित होंडोसाठी स्टीअर केले. बॉलला अगदी सॉफ्ट हँडनं शॉर्ट पॉईंटचा खेळाडू पुढे येईल. तत्पूर्वी सिंगल इथे मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 22 या धावफलकावरती. 44चा तुम्ही पाठलाग करताय. 44चा पाठलाग असताना निश्चित स्वरूपात अर्धपडाव संपले. 22 धावा आल्यात फलकावरती. आणखीन इथून तुम्हाला 22 धावा उभ्या करायच्या आहेत. कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न पुन्हा पुन्हा तुमच्या मनामध्ये घर करतोय. या वेळेला काय फटका केलाय, क्लास, टॉप क्लास, अद्वितीय फटका खेळला आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. डीप पॉइंटला बॉल क्लिअर करेल आणि इथे आलाय चौकार. 4. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन बोडणपाडा यांचं हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा महामेळावा, क्रिकेटचा कुंभमेळावा. परंतु कैलासनं मन जिंकणारी फलंदाजी केली. अगदी सॉफ्ट हँडने केले समोरच्या दिशेने. धावसंख्या इथे 1 मिळेल 1 जाऊन पोहोचते 27 वरती. या षटकानंतर आपण निश्चित स्वरूपात आता टॉसकडे जातोय. एका बाजूला जय बजरंग चामुंडा डुक्टन आणि एका बाजूला सफाळे. मी टॉस करण्याकरिता विनंती करीन. हॅलो, यावेळी आपण मुख्य मंचावरती मान्यवरांचं आगमन झालंय आणि मान्यवरांचे यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. गावदेवी कोंढाण या संघाच्या माध्यमातून जे पाहायला मिळते दिग्गज व्यक्तिमत्व कोंढाण गावातील आदरणीय सन्माननीय गोविंद पाटील साहेबांचं आगमन आज झालं या ठिकाणी मुख्य मंचावरती. त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबांना निवेदित करतोय. संजयजी भोयाळ साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय गोविंदजी पाटील साहेब, एक चांगलं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळतंय कोंढाण गावातील, आणि साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. गोविंद पाटील साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर पुढील सत्कारमूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय शैलेशजी घडसे साहेब, आणि साहेबांचं स्वागत करण्याकरिता
मी रमेशजी डोला साहेब आपणास निवेदित करतो की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन बोडनपाडा आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत आणि मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करतोय. धन्यवाद रमेशजी डोला साहेब आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत शैलेशजी गडसे साहेब. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया टॉसच्या दिशेने. या टॉससाठी एका बाजूला जय बजरंग चामुंडा डुकटन आणि त्यांच्या विपक्षात श्रेयू 11 सफाळे. आज एक गाव एक फॉर्मॅटचा सामना आणि या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांनी ही संकल्पना मागच्या 1 महिन्यापासून डोक्यात घेतली की चामुंडा डुकटनच्या मैदानात आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते वेगळं असं होतं की 1 लाखाची पारितोषिकाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद भोईर साहेब आपण या तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण हा टॉस करणार आहोत. एका बाजूला जय बजरंग चामुंडा डुकटन आणि एका बाजूला आपण पाहताय तो म्हणजेच श्रेयू 11 सफाळे. महत्वाचा मॅच एक गाव एकला सुरुवात. हेड्स इज कॉल आणि इट इज टेल. मी विनंती करीन साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. एकंदरीत टॉस जिंकला तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. जास्त वेळ नाही घेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतात सामना देखील चालू आहे परंतु सफाळे संघाच्या कर्णधाराकडे जाईन. आपण इथे आलात या डुकटन नगरीमध्ये आणि हे स्पर्धेचं मॅनेजमेंट नियोजन आयोजकांचं कौतुक कसं कराल? खूपच सुंदर असं नियोजन आहे. या गावामध्ये सुद्धा एवढी मोठी टुर्नामेंट होईल असं वाटत नव्हतं पण खरंच खूपच अशी मोठी टुर्नामेंट या ठिकाणी भरवलेली आहे. खूपच सुंदर केलेलं आहे नियोजन. यस, थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे जिथे धावसंख्या फलकावरती 35 इथे परिपूर्ण होतात आणि 35ला 2 इथे आकार देखील मिळेल. खऱ्या अर्थानं कैलास धडपी संघासाठी झुंज घेतात. संघासाठी खऱ्या अर्थानं भरपूर परिश्रम घेतात कारण जिंकायचं आहे. लाख मोलाची स्पर्धा आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये DMD किंग डुकटन हे नाव वरती आलं पाहिजे. ज्या अनुषंगानं संघासाठी आपल्याला पाहायला मिळतील भरपूर परिश्रम चाललेत. एका बाजूला 11 स्टार वाकडी वस्त्रोळी संघ बॉडी लँग्वेजने थकलेत परंतु याही मॅचमध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. इथून 2 ते 3 विकेट सलग जर मिळाले तर मॅचमध्ये ट्विस्ट येऊ शकतो. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डीपमधून प्रोटेक्शन मिळेल. तुर्तात सिंगल मिळत आहे आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 38 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. इथून 6 धाव्यांची गरज आहे. बॉल तुमच्याकडे 8 आहेत. एका बाजूला रोहित होंडो आणि एका बाजूला कैलास धडपी. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत थकवा जाणवतोय कारण सळसळत्या रणरणत्या उन्हामध्ये धावा पूर्ण करणं तो रनिंग ट्रॅक तेवढासा सोपा नाही जेवढं आपल्याला इथून बघायला सोपं वाटतं. चांगला फटका खेळलाय होंडोनं. इनटू द गॅपमध्ये चेंडूला लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल आणि बॉल इथे षटकारानं विजयाचा शंखनाद. 44 धावा धावफलकावरती जिथे 43 धावा 11 स्टार वाकडी वस्त्रोळी संघाने उभ्या केल्या होत्या आणि अंतिम 4चे दरवाजे उघडले DMD किंग डुकटन या संघासाठी. वेल प्ले. चांगला खेळ तुम्ही केला. सूर्या गटाचा खेळ संपतोय. कालच्या दिवसात जो खेळ राखीव होता आणि आत्तापासून आपण पाहतात एक गाव एक फॉर्मॅटला सुरुवात होईल जिथे पहिला मॅच जय बजरंग चामुंडा डुकटन संघाने टॉस जिंकला आणि